जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बांदा पोलिसांनी चेकपोस्टवर गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीविरोधात मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत एकूण 67,10,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। इन्सुली चेकपोस्ट येथे मंगळवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली। इन्सुली चेकपोस्टवर तपासणी सुरू असताना टँकर क्रमांक GJ12AY 2365 तपासणीसाठी थांबविण्यात आला। तपासणी अंती टँकरमधून गोवा बनावटीच्या ओल्ड मंक दारूचे 460 बॉक्स किंमत अंदाजे 46,92,000 रुपये तसेच किंगफिशर बियरचे 120 बॉक्स किंमत अंदाजे 5,18,400 रुपये असा एकूण 52,10,400 रुपये किमतीचा दारू साठा आढळून आला। यासह 15 लाख रुपये किमतीचा टँकर जप्त करण्यात आला। या प्रकरणी टँकर चालक जोरा निंबाराम वय 53 राहणार बाडमेर राजस्थान याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम व उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली बांदा 6 पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे, पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांजोर्णे, पोलीस कर्मचारी प्रसाद पाटील, दासू पवार, तातू कोळेकर, प्रदीप नाईक, सिद्धेश माळकर, विकी गवस, शेखर मुणगेकर व प्रथमेश पोवार यांच्या पथकाने केली।